नमस्कार. आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत. आणि शेपूची भाजी साफ करताना जास्त त्याच्या काड्या घ्यायच्या नाहीत. काड्या घेतल्यावर भाजीची चव लागत नाही. म्हणून हे छोटे छोटे पुढचे जे शेंडे आहेत ते शेंडेच घ्यायचे असे. आणि ही भाजी पचायला खूप हलकी आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे, पटकन होते. त्यामुळे चला आपण बनवूया. बनवण्यासाठी काय काय लागतं ते दाखवते मी. हे आपण 2 तास आधी भिजवलेली डाळ आहे, चण्याची डाळ 2 तास भिजवलेली आहे. आणि एक कांदा घालूया त्याच्यात, कारण कांद्यामुळे ओलसरपणा राहतो, म्हणजे भाजी जळत नाही म्हणून, आणि चवीला चांगलं लागतो. आणि ह्या 10 मिरच्या आहेत, 15 लसणाच्या पाकळ्या आहेत. तर आपण बनवूया आता. कधी पण पालेभाजीसाठी हिरवी मिरची आणि लसूण हे वाटूनच टाकायचं, त्यामुळे चव लागते. आपण वाटून घेऊया. आपण अशी वाटून घेतली ही हिरवी मिरची आणि लसूण. आता कांदा कापून घेऊया. कांदा कापून घ्यायला आपला. आता भाजीला कापून घ्यायचं. आणि कधी पण भाजी कापायच्या आधी धुवून काढायची. आता मी हे स्वच्छ 4 पाण्याने धुवून काढलेली आहे भाजी. कोणती पण पालेभाजी कापायच्या अगोदर धुवून काढायची. तर आता कापून घेऊया भाजी. आपण आता गॅस चालू करून कढई ठेवूया. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. तर त्याच्यात पहिलं हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊया. लसूण आणि मिरची चांगली परतून द्यायची, कारण त्याचा उघरटपणा नंतर लागत नाही. चवीपुरतं मीठ टाकूया. थोडीशी मिरची आणि लसूण झाल्यानंतर मग कांदा टाकायचा, कारण कांदा लवकर होतो. आता आपला कांदा
परतून झालं चांगलं. कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ हे चांगलं झालेलं आहे. आता आपण भाजी टाकून घेऊ. भाजीला आता थोडं पाणी सुटलेलं आहे आणि ते पाण्यातच ही डाळ पण शिजणार आहे. दहा मिनिटं भाजी शिजून द्यायची. आता थोडं मिक्स करून कांद्यामुळं पण भाजीला पाणी सुटतं, म्हणून कांदा या शेपूच्या भाजीलाच टाकायचा फक्त. इतर भाज्यांना नाही टाकलं तरी चालतं. मी गॅस कमी करून थोड्या वेळ शिजून द्यायची, 5 मिनिटं. आपली भाजी झालेली आहे. पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि त्याची एक दांडी आपण बघायची की शिजलं की नाही. ओळखायची कसं? ही दांडी जर अशी दाबून बघितली तर हे शिजलं. आणि ही भाजी जास्त सुकी नाही बनवायची, कारण जर ही खाली लागली तर हिची अजिबात चव लागत नाही. म्हणून थोडीशी ओलसर ठेवायची भाजी. आपली डाळ पण शिजलेली आहे. डाळ पण चेक करून बघायची. बंद करूया आपण गॅस. आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे. आणि शेपूच्या भाजीचे गुण आपल्याला आधी पण सांगितलेले आहे की ही पचायला खूप हलकी आहे, म्हणून ही भाजी परत परत खाल्ली तरी चालते. आणि दुसरं म्हणजे मी प्रत्येक वेळेला सांगते की भगवंताला अर्पण केल्याशिवाय खाऊ नका. त्याचं कारण एक आहे, मीराबाईला विष दिलं होतं आणि त्या विषाचं रूपांतर अमृतामध्ये झालं, कारण ती देवाचं नाव घेत घेत ते विष तिने प्राशन केलं होतं. तर म्हणून सांगायचं की कोणतंही आपण अन्न सेवन करतो तर ते सेवन करताना भगवंताला अर्पण करायचं. कृष्ण अर्पण, कृष्ण अर्पण, कृष्ण अर्पण म्हणून. तर त्या अन्नामधले सर्व दोष निघून जातात आपले आणि पवित्र होऊन जातात. ते शक्ती त्याच्यात येते. म्हणून प्रत्येक वेळेला भगवंताला अर्पण केल्याशिवाय अन्न सेवन करू नका. आणि तुम्ही सर्वजण खूप छान छान कमेंट्स करता. छान झाली भाजी, आम्ही करून बघितली ताई भाजी आणि आम्हाला आवडलं. तर अशाच कमेंट्स करत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच प्रोत्साहित करत राहा आम्हाला. धन्यवाद सर्वांचे. भाजी करून बघा आणि कमेंट्सद्वारे कळवा कशी झाली.